नागपूर हिंसाचाराचं बांगलादेशी कनेक्शन समोर आल्यानंतर नागपूर पोलीस आणि केंद्रीय तपास यंत्रणा सतर्क झाले आहे। आता केंद्रीय तपास संस्था NIA आणि ATS देखील या दंगल प्रकरणाचा तपास करणार आहे। नागपूर दंगल प्रकरणाच्या तपासात NIAचा समावेश। बांगलादेशातील हिंसाचाराशी संबंध असल्याने पोलीस सतर्क। ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा संशय। नागपूर पोलिसांसह NIA आणि ATSचा तपास सुरू। हिंसाचाराचा कोणत्याही देशविरोधी शक्तींशी संबंध आहे का? दंगल भडकवण्यात कोणत्याही प्रतिबंधित संघटनेचा सहभाग आहे का? तपासात नवीन खुलासे झाल्यानंतर अनेक शंका कुशंकांना पेव। सायबर सेलच्या तपासात असे दिसून आले की बांगलादेशी वापरकर्त्यांनी फेसबुक अकाउंटवरून अफवा आणि खोट्या पोस्ट केल्या होत्या, ज्यामध्ये हिंसाचारानंतरही मोठ्या दंगलीचा धोका होता। सायबर सेलने आतापर्यंत अशा खोट्या पोस्ट करणाऱ्या 97 फेसबुक अकाउंटवर लक्ष केंद्रित केलंय। नागपूर पोलिसांनी आधीच स्वतंत्र FIR नोंदवले आहेत, ज्यामध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करणे, चेतावणी देणे आणि भडकावणे यासाठी 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे NIA आणि ATS देखील तपास करत आहे।